ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? आशा संतोष कोकणे. त्या खामगावमध्ये, खामगाव का खानगाव? खामगावमध्ये त्या जमिनीच्या जागेवरनं, म्हणजे तुमच्या सासऱ्यांनी का आजो सासऱ्यांनी ती जमीन जी गावाला दिली त्याच्यावरनं जुन्नरच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तो नेमका मॅटर काय आहे? मारामारी कशावरनं झाली? माझ्या जमिनीत तारपण पण होतं, ते गावकऱ्यांनी तोडलं. सातबारा कोणाच्या नावावर होता? माझ्या मिस्टरांच्या नाव. काय नाव त्यांचं? संतोष बनु कोकणे. किती गुंठ्याचा सातबारा आहे? 44 गुंठ्याचा. 44 गुंठ्याचा सातबारा मिस्टरांच्याच नावावर आहे? मिस्टरांच्या सासूच्या नावावर. बचत जॉईंट खाते. त्याची मोजणी केली? सरकारी का खाजगी? सरकारी. ताबा टाकला, कंपाऊंड टाकलं? तार कंपाऊंड टाकलं. पुढे काय झालं? तिथं पंचायतीने अगोदर 2 गाडे, पाण्याची टाकी. ग्रामपंचायतीने? हा, तिथं त्यांनी ग्रामस्थांनी बांधलेलं होतं. कधी बांधले? किती वर्षापूर्वी? ते 7-8 वर्षापूर्वी असं, म्हणजे मला किती गुंठेमध्ये जागा असं काय ॲक्वायर केली? ती जागा तशी भरपूर आहे. 44 मधल्या आमच्याकडं निम्मीच जागा असेल वैथीला. अच्छा, बाकीची जागा त्यांच्याकडेच. मग त्यांच्याकडे कसे काय, कुठल्या बेसवर? आता ते आम्हाला पण कळत नाही, आम्ही इथं नव्हतो, आम्ही मुंबईला होतो. पण माहिती अशी मिळते की तुम्ही काही जागा गावाला दान केली का? 4 गुंठे आम्ही दवाखान्याला दिली. ती तिथं कोणी केली होती? काय त्यांचं नाव? बनू धोंडू कोकणे यांनी 4 गुंठे दवाखान्यासाठी. त्याचा असं काही कागद वगैरे आहे? नाही, कागद नाही. फक्त दवाखान्याला जी दिली ना, ते दवाखान्याच्या लोकांकडे 4 गुंठे फक्त तोंडी लिहून दिली. आता असं कानावर येतंय की बाबा समोरच्यांकडे 44 गुंठे बक्षीसपत्र करून दिल्याचा कागद आहे. नाही, तसा कागद नाही. तसं असेल तर आम्ही 44 गुंठे कोण देणार? हा, एवढी जमीन कोण देणार नाही? हा, 4 गुंठे दिलेली आहे. आमचं तोंड आहे ते 4 गुंठे. 4 गुंठे द्यायला तुम्ही तयारच आहे ना? आज दवाखाना चालू आहे गुरांच्या आपण ती जागा द्यायला तयार आहे. समजा डॉक्युमेंटली झाली नसेल तर तुम्ही बक्षीसपत्र पण किंवा कायमस्वरूपी त्यांना द्यायला तयार आहे. मग आता पुढे काय झालं? नेमकी भांडण कशामुळे झालं? आम्ही तार कंपाऊंड टाकलेलं. किती गुंठ्याला? सगळ्या क्षेत्राला नाही, जिथं समोर म्हणजे जी जागा रिकामी आहे त्या जागेला. हा, रिकामी जागेत आहे ना, तार कंपाऊंड टाकलं. तर ते गावकरी सगळे मिळून तोडायला गेले. गावकरी परत अजिंक्य बोल. नाही, अजिंक्य सरपंच नाही, काहीच नाही. त्यांची मिसेस सरपंच. पहिले ते सरपंच होते ना, उपसरपंच होते. हा, मग ते सगळे तोडायला गेले. सरपंच पण होते नीलमताई तिथं. किती तारखेला आहे ही घटना? किती तारखेला घडली? आज शनिवार आहे, आज तारीख 6 आहे. 4 तारखे. किती वाजता? सकाळी 8:30-9. अच्छा, मग पुढे काय झालं? माझा मुलगा शेताकडे चाललेला. तिथून काय मुलाचं नाव? प्रसाद संतोष कोकणे. किती वय त्याचं? 24 असेल. शाळा किती झाली? 15. शेताकडे चालला होता कुऱ्हाड घेऊन? त्याच्या हातात कुऱ्हाड होती, म्हणजे तो घेऊन चाललेला शेताकडं. तर त्यांनी पाहिलं का हे तोडतायत पाहिलं, म्हणून तो त्यांना कंपाऊंड काढतात असं पाहिलं. म्हणून तो त्यांना हे करायला गेला का ते तोडू नका, माझ्या मालकी हक्काचं आहे म्हणून. तर यांनी सर्वांनी मिळून त्याला मारलं. आणि उलट तेच म्हणतात की यांनी कुऱ्हाडीनं त्याला मारलं. तंटमुक्ती अध्यक्षाला. तंटमुक्ती अध्यक्ष कोण आहेत? संदीप रामदास घोलप. अच्छा. तर अजिंक्य घोलप यांनी कुऱ्हाड ते हिसकून घेतलेले व्हिडिओ दिसते. तो एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होते. त्यांनी हुसकून घेतली. मग त्यानंतर माझ्या मुलांनी कुऱ्हाड कशी काय मारली त्याला, का अजिंक्यनी त्याला परत त्याच्या हातात कुऱ्हाड मारायसाठी. अच्छा, तो व्हिडिओ काय अर्धवट आहे का? तो व्हिडिओ अर्धवट. त्याला फक्त माझ्या मुलाच्या हातात कुऱ्हाड आहे तेवढंच दाखवलंय. माझ्या मुलाला एवढं मारलं हे त्यांनी व्हिडिओ दाखवलंच नाही. गावकऱ्यांनीच माझ्या मुलाला मारले. आणि जे गावातले लोक मारत होते का तेच तंटमुक्ती अध्यक्षाला लागले दगडी. आणि त्यांनी तो गुन्हा माझ्या मुलावरती टाकला. त्यात माझे लहान मुलगा आणि पती सोडवायला गेले. माझ्या मुलाला. लहान मुलाचं नाव काय? मयूर संतोष कोकणे. त्याचं वय किती? त्याचं 23 असेल. अच्छा. तर त्याच्यावर पण यांनी गुन्हा दाखल केले दोघांनी. त्यांना गुन्हा दाखल का अटक केलेली? अटकच आहे तिघांना. पण अटक? तिघांना अटकच आहे. मग तुम्ही काल काहीतरी परत क्रॉस कंप्लेंट केली वाटतं ना? हो, काल संध्याकाळी घेतली. ते कोणाच्या विरोधात वगैरे असं काय? किती लोकांच्या विरोधात? ते काहीतरी 17-18 लोक.
मग ज्या दिवशी त्यांनी कंप्लेंट केली त्याच दिवशी तुम्ही का नाही क्रॉस कंप्लेंट केली? आम्ही करायला गेलो होतो त्यावेळेस पोलिसांनी आमची क्रॉस कंप्लेंट घेतली नाही. मग काल कशी घेतली? काल आम्ही असं म्हणजे हा तुम्ही सांगा. काल ऍक्च्युली काय झालं, मी परवापर्यंत तुम्ही या ताईंचे कोण? मी दिनेश यशवंत गाडगे, मी भाऊ लागतो हिचा. अच्छा अच्छा. मी असतो मुंबईला, पण माझं गाव आहे कांदळी वडगाव. ओके ओके. असं आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली परवा आम्ही क्रॉस कंप्लीट करायला गेलो होतो. ठीक आहे. पण पोलिसांनी काय त्याचा प्रॉपर असा रिस्पॉन्स दिलेला नव्हता. तुम्ही कोणाला भेटले होते? तिथे आहे मोरे साहेब म्हणून आहेत. अवचर साहेबांना भेटायचं ना? अवतर साहेबांना पण भेटलो. अच्छा बरं. असं आहे. पण आता काल काय आलं, कालची एक व्हिडिओ व्हायरल झाली. ओके. त्या व्हिडिओ व्हायरलच्या बेसवरती आणि जे काय तुमच्यासारखे कोण असे पत्रकार, असे प्रतिष्ठित पत्रकार होते, त्यांच्या पत्रकारितेनुसार, त्या प्रेशरनुसार त्यांनी काल आम्ही कंप्लेंट घेतली. वरनं DYSP साहेबांना पण आम्ही एक, जे आमचे वकील आहेत सचिन चव्हाण म्हणून, त्यांनी एक आम्हाला एक पत्र दिलं आणि ते आम्ही DYSP साहेबांना दिलं आणि त्याची पोचपावती पण आम्ही त्यांना दाखवली. सो त्या बेसवरती मग त्यांनी काल कंप्लेंट घेतली. आणि जी व्हिडिओ जी व्हायरल झाली त्याच्यामध्ये तर क्लिअरली दिसतंय, तुम्हीही पाहिली असेल किंवा आता लोक पाहतातच आहेत, त्या बेसवरती क्लिअर कळत असेल की प्रसादने ना की कुऱ्हाड मारलीच नाहीये. असं आहे त्या व्हिडिओवरती, कोणीही सांगेल. तो तर एक इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. हां. तपासांती ते प्रूव्ह होईल किंवा कोर्टामध्ये त्याच्यावर सुनावणी कन्फर्म होईल. मग आता सध्या काय झालं, आता त्यांना परवा अटक झाली तिघांना, प्रसाद कोकणे, मयूर कोकणे आणि आमचे PCR का MCR मिळालाय? पोलीस PC आहे. 3 दिवसाची PC भेटली. असं आहे. आता सोमवारी आता बघू काय होतं त्याचं. असं सध्या हे लोक तिघ जण PC म्हणजे कस्टडीमध्ये आहे. असं आहे. आता तुम्ही ज्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल केले? त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला FIR ची कॉपी नाही मिळाली? त्यांचे काय गुन्हे काय नंबर वाईज आहेत ते. आता आपल्याला काय एवढं काय जी काय कलम लागली, त्यांना काय अटक वगैरे झाली का? अजून सध्या तर काय माहिती नाही का अटक वगैरे झाली का नाही झाली वगैरे. असं आहे. पण काल एक बाबांना येऊन बसवलं होतं वाटतं पोलीस स्टेशनला. असं आहे. मग त्याच्यानंतर मग आम्ही निघून आल्यानंतर मग काय माहित नाही. ताई तुमची मागणी काय आहे? माझी मागणी एवढीच आहे, शेत जमीन माझी मालकी हक्काची आणि अजिंक्य म्हणजे सरळ तो गावचं प्रतिनिधित्व सगळं करतोय. तर तुम्ही वारंवार अजिंक्यच नाव घेता, बाकीचे कोण नाहीत का पुढारी? अजिंक्यच मोरके आहे ना. पण अजिंक्यने कुऱ्हाड हातातून हिसकून अच्छा घेतली. अच्छा बरं बरं. कुऱ्हाड हिसकून घेतली आणि सगळ्या समूहात तार कंपाऊंड तोडलं आणि अजिंक्यच सगळं जमावाला घेऊन तार कंपाऊंड काढून टाकले का आता? पूर्ण काढून टाकलेले आहे त्याच्या आता. संदर्भामध्ये काल मी यांच्या गावी गेलो होतो, त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा मी तो व्हिडिओ पण काढलेला आहे. ते पूर्ण तार कंपाऊंड त्यांनी काढून टाकलेलं आहे. असं आहे. म्हणजे तुमच्या जागेत घुसून त्यांनी जे प्रकार केलाय तर त्यांचं पण तसं तो चूक दिसते ना. मग हां, तर सातबारा तुमच्या नावाने असेल तर ऍक्च्युली काय आहे की आता एप्रिल मग महिन्यात त्यांनी गाव बैठक घेऊन तुम्हाला सगळ्यांना बोलून घेऊन चर्चेने मार्ग कदाचित निघाला असतं काय? किंवा ते नाही. आता यांनी जेव्हा सरकारी मोजणी आणली, बरोबर, मोजणीमध्ये काय आलं की जागा यांच्याकडे निघाली, एक्स्ट्रा जागा निघाली, त्याच्या संदर्भामध्ये यांनी फेन्सिंग करून घेतली. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता त्यांनी डायरेक्ट तोडणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे? हे सातबारा तुमच्या नावावर असेल तर तुमच्या जमिनीमध्ये त्यांनी तुमच्या परवानगीशिवाय जाणं गुन्हा आहे, गुन्हा आहे. असं माझं नॉलेज सांगतं. बरोबर. मी काय कायदेतज्ञ नाही. बरोबर आहे. मी कायदेतज्ञ नाही, कोणच नाही. ते जे बसलेत ते आहेत. बरोबर आहे. पण आम्हाला एवढं कळतंय, तुम्ही डायरेक्ट तोडू शकत नाही. तुम्ही तुमचे प्रोसिजर फॉलो करा. तुम्ही पहिली पोलीस कंप्लेंट करा किंवा काय आमच्या गावच्या मालकीच्या जागेमध्ये कोकणेंनी अतिक्रमण केले असे ते कंप्लेंट करू शकत होते. बरोबर. किंवा जर ही जागा जर कोकण्यांची असेल तर त्या संदर्भात त्यांनी चॅलेंज करावं. हो तेच ना. असं आहे. त्यांनी कागदोपत्री फाईट करायला पाहिजे होती. हे पण लिगली म्हणजे कायद्यामध्ये हे बसत नाही. असं आहे. मग ताई तुमची मागणी काय आहे? तर अजिंक्यने ते कुऱ्हाड हिसकून घेतली ना, तर त्याच्यानंतर ते तार कंपाऊंड तोडलं आणि अजिंक्यच सगळं गावचं बघतो. मग तो सगळ्या ग्रामस्थांना घेऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेला आणि तो तर बोलतो मी सामान्य माणसाव गावात अन्याय होऊन देत नाही. मग मी पण गावची सामान्य एक नागरिकाचे, मी आता एकटीचे गरीब आहे माणूस, माझे मिस्टर 2 मुलं इकडं पोलीस स्टेशनला त्यांना अटक केलेली. मग माझ्या अन्याय कसं काय झाला? मग तुम्हाला शेती किती? मला शेती एकूण तरी 4 एकर असेल. किती मुलं तुम्हाला? 2च मुलं. कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवता? काही शेतीच्या जीवावरती चालवतं. म्हणजे पोलिसांनी तुमच्यावर अन्याय केलाय असं तुम्हाला म्हणायचं का? मग हो, म्हणजे तुमच्या कुटुंबावर? माझ्या कुटुंबावर अन्यायच केले, गावकऱ्यांनी पण केलंय.
पोलिसांनी काय अन्याय केला? मग पोलिसांनी या सगळ्याची शहानिशा करायला लागत होती. म्हणजे खातर जमा करून कोणाला त्यांनी काही खातर न जमा करताच माझ्या मुलाला मग तुम्ही DYSP साहेबांना का नाही भेटले? DYSP ना धनंजय पाटील. आम्ही भेटलो. त्यांनी जो पहिलं त्यांना दाखवलं गावकऱ्यांनी, त्यानुसारच त्यांनी माझ्या मुलाला आणि 2 मुलांना आणि पतीला डायरेक्ट आतमध्ये. आता तुमची मागणी काय? साहेब, माझी मागणी एकच आहे. मी आशा संतोष कोकणे, माझे पती व माझे 2 मुलं 3 दिवस झाले जेलमध्ये, पोलीस कस्टडी. मी 2 दिवस डोळ्याला डोळा नाही आहे, अन्नाचा कणही खाल्लेला नाही आहे. तर मला रडू नका, ठीक आहे. तुम्हाला न्यायदेवतेवर विश्वास ठेवा, न्याय मिळेल. मला न्याय मिळाला पाहिजे. माझा तळतळाट लागल, माझ्यावरती खोटं आरोप केलेल्यांना तळतळाट लागल. मी आमदार खासदार यांच्यापर्यंत जाणार आहे. नाही न्याय मला मिळाला तर मी आत्महत्या करणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.